क्लास. तर स्टुडंट्स आज आपण आपला क्वेश्चन नंबर 7 दिसतोय सगळ्यांना. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 आणि 8, 9 अँड 10. ठीक आहे, हे जे क्वेश्चन आपले बाकी आहेत ते काय करू आपण या एक्झाम्पलमध्ये, या लेक्चरमध्ये त्याला कंप्लीट करू. ठीक आहे, तर एक्झाम्पल नंबर 7 बघा. 7 एक्झाम्पलमध्ये आपल्याला म्हटलं होतं त्यांनी की दॅट इज व्हॉट म्हणतात आपल्याला की फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. ठीक आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए अँड पॉईंट बी दिलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट दॅट इज कार्टेशियन इक्वेशन जे आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग. ठीक आहे, पासिंग थ्रू पॉईंट्स. ठीक आहे, पासिंग थ्रू पॉईंट्स. पॉईंट ए आहे आपल्याकडे दिलेला 2,2,1 आणि पॉईंट बी आपल्याकडे दिलेला आहे दॅट इज 1,3,0. ठीक आहे, तर कार्टेशियन इक्वेशन कसं असतं, 2 पॉईंटसाठी आपल्याकडे x मायनस x1 अपॉन x मायनस x2 इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z1 मायनस z2. ठीक आहे, तर बघा तिघे केसमध्ये तुमचा x मायनस x1 बघा, हा x1 y1 आणि हा z1 आहे, हा x2 y2 आणि हा आहे तुमचा z2. ठीक आहे, तर 2 झाला अपॉन 2 मायनस हा झाला 1 इक्वल्स टू y मायनस y1 बघा 2 आहे अपॉन दॅट इज व्हॉट 2 मायनस y2 बघा हा 3 लिहिलेला आहे इक्वल्स टू z आहे आपल्याकडे z1 बघा हा लिहिलेला आहे 1 अपॉन 1 मायनस हा आपला z2 काय 0. तर आपल्याकडे कार्टेशियन इक्वेशन काय होऊन जाईल, x मायनस 2 अपॉन 2 मायनस 1 बिकम्स 1 इज इक्वल्स टू y मायनस 2 अपॉन 3 मायनस 2 मायनस 1 इज इक्वल्स टू z मायनस 1 अपॉन 1. दिस इज व्हॉट अ कार्टेशियन इक्वेशन फॉर 2 पॉईंट्स. ठीक आहे, हे तुमचं एक्झाम्पल असेल. दिस इज फॉर यू 2 मार्क्ससाठी येतं असं एक्झाम्पल जर आलं तर. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल नंबर 8 पण आपल्याला इथे दिलेलं आहे. तर एक्झाम्पल नंबर 8मध्ये त्याने म्हटलेलं आहे की व्हॉट इज दॅट, की जर ए दिलेलं आहे, ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे, आर 3 पॉईंट्स. ठीक आहे, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. ठीक आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी आहे. सगळ्यात पहिले तर आपण काय काम करू, लाईनचं कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करून. ठीक आहे, एक्झाम्पल 8साठी कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, लाईन ए बी साठी आपण कार्टेशियन इक्वेशन फाइंड करू. कारण एचा पॉईंट तुमच्याकडे आहे बघा, काय लिहिला आहे -2 लिहिला आहे, 3 लिहिलेला आहे आणि हा लिहिलेला आहे 4 तुमच्याकडे. ठीक आहे, बी पण लिहिला आहे बघा, दॅट इज 1,1,2 लिहिलेला आहे. ठीक आहे, देअरफॉर कार्टेशियन इक्वेशनचा आपला हाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना, x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन, ठीक आहे, z1 मायनस z2. ठीक आहे, तर x मायनस x1 किती बघा, हा -2 आहे ना, बरोबर, मायनस मायनस प्लस 2 होऊन जाईल डिवायडेड बाय x1 किती आहे -2 मायनस हा x1 आहे, हा y1, हा z1, हा x2 y2, हा झाला z2. ठीक आहे, तर y2 कोणता आहे बघा तुमचा, हा y2 लिहिलेला आहे 1, हा 1 लिहिला इज इक्वल्स टू y मायनस y1 बघा कुठला आहे, y1 आहे तुमच्याकडे 3 डिवायडेड बाय, ठीक आहे, हा झाला तुमचा y1. ठीक आहे, तर y1 आहे 3 मायनस y2 1 आहे. ठीक आहे, परत z मायनस z1 बघा, z1 कुठला आहे तुमचा, हा आहे 4 अपॉन 4 मायनस हा बघा z2 आहे 2 आहे. तर तुमच्याकडे इक्वेशन कसं येऊन जाईल बघा, यू कॅन गेट इट दॅट इक्वेशन काय येईल तुमच्याकडे, दॅट इज व्हॉट x प्लस 2 डिवायडेड बाय -3 होऊन जाईल, मायनस मायनस प्लस किती होईल 3 इज इक्वल्स टू y मायनस 3 अपॉन 3 मायनस 1 किती गेला 2 झाला, हा झाला तुमचा z मायनस 4 अपॉन 4 मायनस 2 किती झाला तुमचा +2 येऊन जाईल. हे तर झालं आपलं कार्टेशियन इक्वेशन. ठीक आहे, पण आपल्याला त्याने पुढे पण विचारलं होतं, काय विचारलं होतं, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी. ठीक आहे, लाईन ए बीचं आपण कार्टेशियन इक्वेशन काढलं.
ठीक आहे. बट शो दॅट म्हटलं आहे, काय शो दॅट म्हटलं आहे, शो दॅट पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. ठीक आहे ना. फॉर पॉईंट्स मी लिहितो इफ. ठीक आहे. इफ पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. ठीक आहे. कोलिनियर. ठीक आहे. कोलिनियर जर असतील तर, ठीक आहे, पॉईंट्स काय असायला पाहिजे, ए बी सी कोलिनियर असायला पाहिजे. देअर फोर द लाईन जी आहे आपली, जर पॉईंट ए बी सी तिघं एकमेकांमध्ये कोलिनियर असतील, देन त्यांचे जे डिरेक्शन रेशो आहेत ना, ठीक आहे, जर तिघं पॉईंट कोलिनियर आहेत, ए बी सी जर कोलिनियर असतील तर देन द डिरेक्शन रेशो जे आहेत ना, डिरेक्शन रेशो ऑफ ए बी, ठीक आहे, ए बी अँड ए सी आर इन प्रपोर्शन. ठीक आहे. प्रपोर्शनमध्ये असतील. काय असेल, प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजे सगळे ए बी आणि ए सीचे जे रेशो होतील, ठीक आहे, सारखे असतील सगळ्यांचे रेशो, बरोबर. डिरेक्शन रेशो जे असतील ए बी आणि ए सी मधले, त्यांचा जर आपण प्रपोर्शन काढला तर काय येईल, तो सारखा यायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण डिरेक्शन रेशो, पहिले तर द डिरेक्शन रेशो, ठीक आहे, डिरेक्शन रेशो ऑफ ए बी काढून घेऊ. ठीक आहे. ए बीचा डिरेक्शन रेशो आपण काढून घेऊ. तर सगळ्यात पहिले जर ए बीचा डिरेक्शन रेशो आपण काढला तर कसा येईल बघा. ए तर आपल्याला माहिती आहे, ए काय आपल्याकडे -2 आहे, 3 आहे, आणि हा झाला 4, आणि बी आहे बघा, बी लिहिलेला आहे आपल्याकडे 1 and 2. ठीक आहे. तर डिरेक्शन रेशो होईल x2 - x1, y2 - y1 आणि z2 - z1 येईल. ठीक आहे. तर x2 काय आहे तुमचा, हा आहे 1 -2 वाला. ठीक आहे. दुसरा बघा, हा आहे 1 -3. ठीक आहे. इथे बघा हा 2 - 4, म्हणजे हा आला -1, हा आला -2, आणि हा झाला तुमचा अगेन 2. ठीक आहे ना, बरोबर. -2 सगळे काय आले तुमचे, मायनस आले. म्हणजे ए बी सी तिघाच्या तिघे काय येतात आपल्याकडे, -1 -2 आणि -3 येतात. ठीक आहे, बरोबर. x2 - x1 म्हणजे मायनस हा आहे, सॉरी, द डिरेक्शन रेशो ऑफ ए बी, आणि हा आपल्याकडे येऊन जाईल x2 - x1, y2 - y1 आणि z2 - z1. तर x2 - x1 काय आहे आपल्याकडे, हा x1 आहे आपल्याकडे -2, ॲक्च्युली हा प्लस होऊन जाईल आपला. ठीक आहे. म्हणजे हा येऊन जाईल +3. ठीक आहे, +3 येईल. y2 - y1 बघा, y2 आहे आपल्याकडे 1. ठीक आहे. आणि y1 आहे आपल्याकडे 3, म्हणजे हा -2 आला. चला ठीक आहे, बरोबर. आणि हा पण आला -2. ठीक आहे. मग परत आपण सेकंड डिरेक्शन रेशो काढू. देअरफॉर द डिरेक्शन रेशो ऑफ ए सी आपण काढू आता. ठीक आहे. डिरेक्शन रेशो ऑफ ए सी. तर ए आपल्याला माहिती आहे -2 आहे, 3 आहे, हा झाला 4. बीचा सी पाहिजे आपल्याला, सी पाहिजे. सी दिसतोय तुम्हाला इथे, सी लिहिलेला आहे 4, -1, 0. ठीक आहे. तर x2 - x1, y2 - y1, z2 - z1. तर x2 किती आहे बघा, तर x2 आहे तुमच्याकडे 4, -+2 होऊन जाईल. ठीक आहे. y2 बघा -1 दिलेला आहे, हा आहे तुमचा 3, -3 होईल. ठीक आहे. y1 हा आहे 3, हा बघा आता इथे लिहिलेला z2 किती आहे, z2 आहे 0. ठीक आहे. z1 किती आहे 4, हा -4 येऊन जाईल. म्हणजे हा आला तुमचा 6, हा आला -4, हा झाला -4. ठीक आहे. तर मग बघा, देअरफोर यांचा रेशो बघा, देअरफोर दोघांचा रेशो 3/6 इज इक्वल्स टू -2/-4 इज इक्वल्स टू -2/-4. किती येईल बरोबर, 3 1 3, 3 2 6,
मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस, हा 1 हाफ आला, हा पण काय आला 1 हाफ आला, इज इक्वल्स टू 1 हाफ आला. ठीक आहे, 1 हाफ. ठीक आहे, 2 1 2 2 2 4, 2 1 2 2 2 4. म्हणजे एक्झाम्पल नंबर 9 दिलं आहे आपल्याला इथे बघा. एक्झाम्पल नंबर 9मध्ये काय म्हटलेलं आहे, दॅट इज व्हॉट, शो दॅट लाईन्स जे आहेत आपल्याकडे, ह्या 2 लाईन्स दिल्या आहेत, एक्स प्लस 1 अपॉन मायनस 10 इज इक्वल्स टू वाय प्लस 3 अपॉन मायनस 1 इज इक्वल्स टू झेड मायनस 4 अपॉन 1. आणि ही एक लाईन दिली, एक्स प्लस 10 अपॉन मायनस 1 इज इक्वल्स टू वाय प्लस 1 अपॉन मायनस 3 झेड मायनस 1 अपॉन 4 इंटरसेक्टिंग इच अदर. ठीक आहे, दोघं ज्या काय करतात एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, फाइंड द कॉर्डिनेट ऑफ देअर पॉईंट्स ऑफ इंटरसेक्टिंग. म्हणजे ह्या ज्या 2 लाईन्स आहेत जिथे इंटरसेक्ट करतात त्याचे आपल्याला कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. म्हणजे 3 कॉर्डिनेट्स येतील, एक्स वाय झेड कॉर्डिनेट. ठीक आहे, मग तिघं कॉर्डिनेटसाठी सगळ्यात पहिले बघा, द गिवन लाईन आर इंटरसेक्टिंग. ठीक आहे, द गिवन लाईन्स आर इंटरसेक्टिंग सीन्स. ठीक आहे, इंटरसेक्टिंग सीन्स डिरेक्शन रेशो. ठीक आहे, डिरेक्शन रेशो ऑफ लाइन्स. ठीक आहे, लाइन्स आर नॉट प्रपोर्शन मध्ये. ठीक आहे ना, आर नॉट इन प्रपोर्शन मध्ये नसतील. ठीक आहे, तर 2 लाईन्स एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतायत तर त्यावेळेस त्यांचा जो रेशो आहे तो प्रपोर्शनमध्ये नसेल. ठीक आहे, मग काय करायचं, आपल्याकडे पहिली तर लाईन दिलेली आहे, त्याने पहिली लाईन काय म्हटलेली आहे, एक्स प्लस 1 अपॉन लिहिलेला आहे मायनस 10 इज इक्वल्स टू, दुसरं लिहिलं आहे वाय प्लस 3 डिवायडेड बाय लिहिलं आहे मायनस 1 इज इक्वल्स टू, दुसरं लिहिलं आहे झेड मायनस 4 अपॉन 1 लिहिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. तर याच्यावरून आपण काय करू शकतो बघा, आपल्याकडे एक्स येऊन जातो बघा. आता हा जर लॅम्बडा असेल इथे, ठीक आहे, आपण काय करू, याला इक्वल्स टू लॅम्बडा घेऊ. तर आता एक्स प्लस 1 आहे ना, एक्स प्लस 1 म्हटलं हा लॅम्बडा मायनस 10 आहे, तो लॅम्बडाला मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे इज इक्वल्स टू मायनस 10 लॅम्बडा, आणि हा प्लस 1 आहे ना तर मायनस 1 होईल एक्ससाठी. वायसाठी पण तसंच बघा, वाय हा मायनस 1 आहे, लॅम्बडाला मल्टिप्लाय करून देऊ, मायनस लॅम्बडा होऊन जाईल. आणि हा प्लस 3 आहे ना तर तो मायनस 3 करून घेऊ आपण. झेड पण असेल बघा तसंच, 1चा लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा येऊन जाईल, मायनसचा प्लस 4 होईल. ठीक आहे, एक्स वाय झेड आपल्याकडे तिघं येऊन गेले. देअरफोर हे जे आपल्याकडे कॉर्डिनेट आले पॉईंट ऑन द लाईन जे आहेत, ठीक आहे, देअरफोर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. ठीक आहे, ऑफ पॉईंट ऑन द लाईन आहे. ठीक आहे, म्हणजे लाईनवरती जो पॉईंट आहे ना आपला, ठीक आहे, लाईन आपली जी लाईन असते, ठीक आहे, ही जी लाईन असते त्या लाईनवरती जो पॉईंट असतो आपला त्याचे कॉर्डिनेट आहेत एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, म्हणजे 10 लॅम्बडा मायनस 1 मायनस लॅम्बडा मायनस 3 आणि हा आपला झेडचा लॅम्बडा प्लस 4चा. ठीक आहे, दुसरी पण आपल्याकडे लाईन आहे ना. ठीक आहे, दुसरी पण लाईन आहे आपल्याकडे. सिमिलरली वी कॅन ट्राय टू सॉल्व दिस ना. हे तर झालं आपण पहिल्या लाईनसाठी काढलं, पण दुसऱ्या लाईनसाठी पण काय असतील, सिमिलरली वी कॅन ट्राय टू सॉल्व ना. सिमिलरली आपल्याकडे दुसरी लाईन काय आहे, एक्स प्लस 10 दिलेली आहे, डिवायडेड बाय आहे मायनस 1 इज इक्वल्स टू वाय प्लस 1 अपॉन आपल्याकडे दिलेलं आहे मायनस 3 इज इक्वल्स टू झेड मायनस 1 अपॉन 4 लिहू. याला आपण म्यू घेऊ. पहिले लॅम्बडा घेतला आपण, काय घेतला आता म्यू घेतला, पॅरामीटर. ठीक आहे, तर मग इथे काय होऊन जाईल बघा, या केसमध्ये आपल्याकडे असेल बघा, दॅट इज व्हॉट, एक्स इज इक्वल्स टू मायनस म्यू मायनस 10 होईल. ठीक आहे, हा मायनस 1चा म्यू याला मायनस म्यू करून देईल आणि हा प्लस 10चा मायनस 10 होईल. ठीक आहे, वाय पण बघा काय होऊन जाईल, वाय होईल हा मायनस 3 म्यू करून दिलेला. ठीक आहे, आणि हा प्लसचा मायनस 1 होईल. झेडचा बघा हा प्लस 4 म्यू होऊन जाईल आणि हा प्लस 1 होईल. ठीक आहे, बरोबर. तर आपल्याकडे इथे पण हे कॉर्डिनेट्स येऊन गेले. ठीक आहे, तर सीन्स ज्या ते दोघं लाईन्स आहेत त्या काय करतात, एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतात ना, बरोबर. दोघं लाईन्स, द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स ऑन द लाईन्स आर. ठीक आहे ना, हे काय आहेत आपले, जसे हे कॉर्डिनेट्स होते ना पॉईंट्स, हे आहेत ना एक्स वाय झेड जसे कॉर्डिनेट होते, हे पण कॉर्डिनेट आले की नाही. देअरफोर द कोऑर्डिनेट्स आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन द लाईन. ठीक आहे, हे आहेत आपले. ठीक आहे, दोघं पॉईंट्समध्ये आहेत. तर मग काय आहेत, द टू लाईन्स काय करतात, एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतात ना, बरोबर आहे. देअरफोर द ज्या 2 लाईन्स आहेत, 2 लाईन्स आर इंटरसेक्टिंग
ईच अदर, ठीक आहे, ईच अदर, ठीक आहे, एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतायत. जर एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतील तर काय होईल बरं, बघा बरं. तर दोघं लाईन्स एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतील तर त्या केसमध्ये देअरफॉर ह्यांचे जे दोघं लाईन लॅम्बडा अँड म्यू जे आहेत, ठीक आहे ना, लॅम्बडा अँड म्यू काय ह्यांच्या दोघांच्या जे व्हॅल्यू आहेत, व्हॅल्यूज काय असतील, सेम असतील की नाही, व्हॅल्यूज सेम असतील. म्हणजे बघा दॅट इज वॉट, लॅम्बडा अँड म्यू जर सेम असतील तर मग काय, पहिले कॉर्डिनेट्स कुठले होते, हे एक्स वाय आपले झेड हे होते, ठीक आहे ना, हे पहिले होते. दुसरे हे एक्स वाय झेड होते आपल्याकडे, ठीक आहे, दुसरे. तर मग बघा पहिल्यामध्ये काय आहेत, आपल्याकडे पहिले -10 लॅम्बडा -1, ठीक आहे. दुसरं काय लॅम्बडा -3, ठीक आहे, 10 लॅम्बडा -1, 10 लॅम्बडा -1 लिहिला मी. आणि दुसरा बघा -लॅम्बडा -3 लिहिला, ठीक आहे. अजून काय लॅम्बडा +4 आहे इक्वल्स टू, इकडच्या केसमध्ये बघा -μ झाला -10 आहे, ठीक आहे, -μ -10 झाला. इकडचा 3μ -1 झाला आणि इकडचा हा एक बघा 4μ + 1 आहे, ठीक आहे. तिघांना लिहिलं तर आपण काय करू शकतो, दोघांना आता कम्पेअर करू शकतो ना. म्हणजे 10 लॅम्बडा -1 इक्वल्स टू हा आणि हा बघा μ -10 झाला, याला 1 देऊन देतो मी, ठीक आहे. दुसरा बघा, ठीक आहे, या केसमध्ये इथे बघा -लॅम्बडा -3 इक्वल्स टू तुमच्याकडे आहे -3μ -1, याला मी 2 नंबर देऊन देतो, ठीक आहे. तिसरा नंबर आहे आपल्याकडे दॅट इज वॉट, लॅम्बडा +4 इक्वल्स टू आहे आपल्याकडे 4μ + 1, हा आहे तुमचा तिसरा, ठीक आहे. तर मी काय करतो, पहिले 1ला सॉल्व करून घेतो बघा, 1ला. नाव फ्रॉम इक्वेशन 1, ठीक आहे, नाव फ्रॉम 1 बघा, इथून बघा आता हा लिहिला आपल्याकडे काहीतरी -10 लॅम्बडा -1, ठीक आहे. हा बघा मायनस आहे ना, साईड चेंज करताना काय होऊन जाईल, +μ होईल. आणि हा पण मायनसचं काय होऊन जाईल, साईड चेंज करताना +10 होऊन जाईल इक्वल्स टू 0. तर -10 -1 आणि हा 10 दिलेला आहे, तर काय होईल 10 लॅम्बडा हा +μ आहे आपल्याकडे. 10 मधून 1 गेला तर किती होईल, +9 होऊन जाईल इक्वल्स टू 0. तर इथे बघा आता 10 लॅम्बडा +μ, ठीक आहे, +μ इक्वल्स टू -9 होऊन जाईल. मी याला इक्वेशन नंबर देतो काहीतरी 4, ठीक आहे, इक्वेशन नंबर 4 देऊन देतो. फ्रॉम सेकंडपासून मी घेतो, ठीक आहे. सेकंड जे दिलेलं आहे -लॅम्बडा दिलेला आहे, -3 दिलेला आहे, ठीक आहे, -3 इथे दिलेला आहे इक्वल्स टू हा जो -3 आहे दिसतो काय होऊन जाईल, +3μ होईल आणि मायनसचं काय होईल, +1 होऊन जाईल इक्वल्स टू 0. इथे पण बघा 3 मधून 1 गेला तर लॅम्बडा +3μ होऊन जाईल आणि हा -3 राहून जाईल तुमचा, ठीक आहे. -3चा 2 होईल ॲक्च्युली, ठीक आहे. 3 मधून 1 गेला तर 2 होऊन जाईल इक्वल्स टू 0. त्याला इक्वेशन नंबर देऊन देऊ आपण 5, ठीक आहे. इक्वेशन 5 आला आपल्याकडे. म्हणजे ॲक्च्युली असं नाही देत मी याला -लॅम्बडा +3μ इक्वल्स टू मी याला देतो 2, हा आहे आपला इक्वेशन नंबर 5. हा मायनसचा काय याला प्लस करून ठेवलेला आहे, ठीक आहे. परत तुमच्याकडे अजून एक इक्वेशन आहे ना फ्रॉम, ठीक आहे, फ्रॉम 3, ठीक आहे, फ्रॉम 3 तिसरं आहे बघा लॅम्बडा +4 इक्वल्स टू सॉरी याला -4μ घेतो मी, -1 घेऊन घेतो इक्वल्स टू 0, ठीक आहे ना. हा प्लसचा मी मायनस केला, हा प्लसचा पण मायनस केला आहे बघा इथे दोघांना. तर हा किती झाला तुमचा लॅम्बडा -4μ + 3 इक्वल्स टू 0. म्हणजे लॅम्बडा -4μ इक्वल्स टू तुमच्याकडे येऊन जाईल -3, ठीक आहे. हे तर झालं काहीतरी इक्वेशन नंबर तर आपला 6 असेल, ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 4 मी घेतो, फ्रॉम 4 मी घेतो, ठीक आहे, चौथ्यापासून. हे जे चौथं आहे ना आपलं त्याच्यामध्ये बघा हा +μ आहे ना, तर हा 10 मायनस आहे, ठीक आहे. मी काय करतो μ इज इक्वल्स टू घेतो, हा 10 लॅम्बडा आहे ना, तर -9 + 10 लॅम्बडा होऊन जाईल. म्हणजे हा -10 लॅम्बडाचा +10 लॅम्बडा 9 होऊन जाईल. कशाची व्हॅल्यू, यूची व्हॅल्यू. मी पुट करतो, पुट इन हे जे 5 आहे ना आपला, पुट इन 5, ठीक आहे, 5मध्ये पुट करून देतो. -लॅम्बडा + थ्राईस हे जे दिसतंय यू लिहिलेलं आहे, म्यू लिहिलेलं आहे ॲक्च्युली, तो काय म्यू आहे तुमचा. म्यूमध्ये हा म्यूची व्हॅल्यू किती आहे, -9 + 10 लॅम्बडा आहे इक्वल्स टू 10 लॅम्बडा इक्वल्स टू आपण लिहिलेलं आहे त्याला 2, ठीक आहे. तर 3 9 किती झाले, -9, 3 9 -27 बरोबर. आणि हा 30 आहे, 3 × 10 होऊन जाईल +30
लॅमडा इक्वल्स टू 2 आहे, तर हे मायनस आहे, साईड चेंज करताना प्लस होऊन जाईल. इथे बघा मायनस लॅमडा आणि 30 लॅमडा आहे. ठीक आहे, 30 लॅमडामधून एक लॅमडा गेला तर किती होऊन जाईल, 29 लॅमडा होऊन जाईल. ठीक आहे, आणि हा मायनसचा प्लस झाला तर 2 + 27 इक्वल्स टू किती झाला, 29 झाला. बरोबर, तर 29 × 1 = 29 म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू किती आली तुमची 1. ठीक आहे, आता पुट लॅमडा इन. ठीक आहे, हे जे घेतले ना आपण, बरोबर, याला मी नंबर देतो काहीतरी 7. पुट इन 7मध्ये मी घेतो याला. ठीक आहे, याच्यामध्ये पुट करून देतो. म्यू इज इक्वल्स टू -9 + 10 इंटू लॅमडा किती 1 आहे, तर म्यूची व्हॅल्यू किती आली बघा, 9 + 10 किती झाले 1, म्हणजे म्यूची व्हॅल्यू पण किती आली आहे 1 आली. ठीक आहे, तर हे जे दोघं आपण घेतले ना लॅमडा आणि म्यू, जर तिसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करून दिलं तर आपली व्हॅल्यू एकदम सेम होईल, सॅटिस्फाईड होईल. ठीक आहे ना, म्हणजे दोघं व्हॅल्यू जर आपण त्याच्यामध्ये पुट करतोय, ठीक आहे, तर दोघं काय होऊन जातील, तिथे पुट करून देतील. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे ॲक्च्युली, दॅट इज इंटरसेक्टिंग इच अदर, फाइंड द कोऑर्डिनेट वेअर देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे ह्या दोघं लाईन जिथे इंटरसेक्ट करतात ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. मग सगळ्यात पहिले बघा, आपण कुठले तरी एक कुठला हा जरी घेतला किंवा हा घेतला, दोन कुठले तरी कोऑर्डिनेट्स घेतले, हा घेतला किंवा हा घेतला, तरी पण आपल्याकडे काय होऊन जाते, इंटरसेक्टिंग पॉईंट येऊन जातील. देअरफॉर नाव इंटरसेक्टिंग कोऑर्डिनेट. ठीक आहे, कोऑर्डिनेट ऑफ लाईन्स. ठीक आहे, इंटरसेक्टिंग जिथे लाईन इंटरसेक्ट करते त्याचा आपल्याला कोऑर्डिनेट काढायचा. तर हा बघा, हा आहे आपल्याकडे 10 लॅमडा -1 आपण घेऊ. दुसरा लिहिला आहे लॅमडा -3 घेतलेला आहे. तिसरा आहे लॅमडा +4 आहे. ठीक आहे, तिघांना घेऊ आपण. तर पहिले तर लॅमडाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे की नाही. ठीक आहे, लॅमडा 1 आहे, तर -10 × 1 -1 -3 हा झाला 1 + 4, तर किती झाले हे -10 -1 म्हणजे -11 आला. ठीक आहे, हा आला तुमचा -4 आणि हा आला 5, म्हणजे कोऑर्डिनेट काय होतील, देअरफॉर द टू लाईन्स. ठीक आहे, देअरफॉर द लाईन्स इंटरसेक्टिंग ॲट 11 -4 and 5 ही दिस इज युअर आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, हे तुमचं आन्सर येऊन जाईल. इथून एवढं आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट. हे पूर्ण एक्झाम्पल आहे तुमचं एवढं. ठीक आहे, असं एक्झाम्पल तुम्हाला 3 मार्कासाठी विचारतात. ठीक आहे, नाव वी हॅव एक्झाम्पल नंबर 10. आता एक्झाम्पल नंबर 10 बघा, इथे दिलेलं अ लाईन पासेस थ्रू. ठीक आहे, लाईन पासेस थ्रू अ पॉईंट दिलेला आहे अँड इज परपेंडिक्युलर टू द लाईन आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द लाईन्स म्हणजे हा जो पॉईंट आहे, लाईन पास थ्रू म्हणजे एक लाईन आहे जी 3, -1, 2 पास होते. ठीक आहे, अँड परपेंडिक्युलर आहे ह्या दोघं लाईन्सला. ठीक आहे, या दोघं लाईन्सला काय परपेंडिक्युलर आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, इट्स इक्वेशन, म्हणजे जी लाईन इंटरसेक्ट करते ह्या कोऑर्डिनेटमधून आणि ह्या दोघांना जी परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ ह्या दोघं लाईन्स एकमेकांना पॅरलल असायला पाहिजे. ठीक आहे, R⁻ ह्या ज्या दोघं लाईन्स आहेत हे एकमेकांना पॅरलल असायला पाहिजे. या दोघं जर पॅरलल असतील तर त्यांना एक परपेंडिक्युलर लाईन आहे जी ह्या पॉईंटमधून जाते 3, -1 आणि 2 मधून. ठीक आहे, तर तिचं आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे ना, आपण कन्सिडर करू एक लेट ए बार घेऊ आपण. ठीक आहे, ए बार बी द पोझिशन वेक्टर घेऊ, द पोझिशन वेक्टर. ठीक आहे, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट जो दिलेला आहे ना. ठीक आहे, पॉईंट जो दिलेला आहे आपल्याला, कुठला पॉईंट दिलेला आहे, हा मी ए घेऊन घेतो. ठीक आहे, हा जो दिलेला आहे 3, -1, 2चा. ठीक आहे, 3, -1, 2चा ह्याचा पोझिशन वेक्टर काय होऊन जाईल ए बारचा, हा बघा 3i कॅप -j + 2k होऊन जाईल. बरोबर, 3 -1 आणि हा झाला 2k कॅपचा. ठीक आहे, तर द गिवन लाईन आर. ठीक आहे ना, जी गिवन लाईन आहे ना, द गिवन लाईन. ठीक आहे, गिवन लाईन्स कुठल्या आहेत आपल्याकडे, 2 लाईन्स आहेत की नाही. R⁻ची एक लाईन दिलेली आहे आपल्याकडे, ही लाईन दिलेली आहे i कॅप + j + k ची. ठीक आहे, ही एक लाईन आहे, प्लस लॅमडा. दुसरं दिलं आहे ट्वाईस i कॅप -ट्वाईस j दिलेलं आहे प्लस k दिलेलं आहे. ठीक आहे, हे 2 लाईन्स आहेत. दुसरी लाईन आहे आपल्याकडे, अँड मी घेतो याला R⁻ची ही दिलेली आहे ट्वाईस i कॅप प्लस j दिलेली आहे -3 k दिलेली आहे. ठीक आहे, प्लस म्यू इंटू
आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप दिलेली आहे प्लस ट्वाईस के कॅप दिलेली आहे. ठीक आहे, दोघं लाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. तर याच्यामधून तर रिक्वायर्ड लाईन्स जी आहे ना, जी आपली लाईन असेल ना, आपल्याला लाईन पाहिजे ना, द रिक्वायर्ड लाईन जी आहे, द रिक्वायर्ड लाईन, ठीक आहे, पासिंग थ्रू ना, सॉरी, द रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू पॉइंट इज परपेंडिक्युलर काय आहे, परपेंडिक्युलर टू ह्या दोघं लाईन्सला परपेंडिक्युलर आहे ना, टू द गिवन लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, गिवन लाईनला काय आहे, परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. देअरफोर टू लाईन्स म्हणजे गिवन लाईन्स आहेत ना, आर पॅरलल टू ईच अदर ना, पॅरलल टू ईच अदर, बरोबर. त्या दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे याचा अर्थ B1 क्रॉस BT होऊन जाईल. याचा अर्थ तो आपला परपेंडिक्युलर BR होऊन जाईल, बरोबर. म्हणजे गिवन लाईन BRला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि B1 आणि B2च्या ज्या दोघं लाईन्स आहेत ते एकमेकांना काय पॅरलल आहेत. ठीक आहे, बरोबर. म्हणजे B1 तुमचा काय होऊन जाईल, म्हणजे हा जो पॅरल, हे जे दोघं व्हेक्टर्स आहेत आता, ठीक आहे, B1 आणि B2, हा B1 आणि हा B2 आहे ना, हा प्लस तो A, हा प्लस आपला लॅम्बडा आपण घेतो, आणि हा घेतो आपण B बारचा. ठीक आहे, B बार व्हेक्टर. इथे दोन B बार आहेत ना, B बार हा एक आहे आणि हा एक दिला आहे. ठीक आहे, इथे पहिला B बार बघा, B बार आपल्याला दिला आहे, B1 इज इक्वल्स टू ट्वाईस आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप दिलेला आहे प्लस के कॅप आहे. ठीक आहे, अँड दुसरा बघा B2चा तुमचा, ठीक आहे, B2चा काय आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस ट्वाईस के कॅप आहे. ठीक आहे, देअरफोर तुमचा B1 क्रॉस B2 काय होऊन जाईल, मग B1 क्रॉस B2चा आपण प्रोडक्ट काढतो ना, आय जे कॅप के कॅप. ठीक आहे, हा काय होऊन जाईल 2 मायनस 2 1 क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करतो, हा होऊन जाईल 1 मायनस 2चा हा 2चा, किती होईल बघा बरं हा. ठीक आहे, किती होऊन जाईल आता हा आय कॅपचा तुमचा हा बघा -4 झाला, मायनस मायनस प्लस 2 झाला. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये मायनस मायनस 2 2 जा 4, 2 1 जा 2. ठीक आहे, हा मायनसचा प्लस झाला, मध्ये मायनस असतो म्हणून जे कॅप हा झाला तुमचा, हा बघा 4 आहे. ठीक आहे, 4 आणि हा -1. ठीक आहे, प्लस के कॅप. ठीक आहे, प्लस के कॅपमध्ये हा -4, हा मायनस मायनस प्लस 2 झाला. ठीक आहे, इक्वल्स टू हा किती झाला तुमचा -2 आय कॅप झाला, -2 -4 -3. ठीक आहे, 4मधून 1 गेला तर 3 जे कॅप -2 के कॅप होऊन जाईल. ठीक आहे, -2 के कॅप हा काय तुमचा B बार आहे. तर आपलं रिक्वायर्ड लाईन काय होऊन जाईल बघा, इज देअरफोर इक्वेशन ऑफ जी लाईन आहे, आपलं इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा B बार आहे. ठीक आहे, ए बार प्लस लॅम्बडा B बार. सो दॅट इज वॉट, आपला B बार येऊन गेलेला आहे, हा B बार आहे की नाही, आपला B बार आहे इथे आता. ठीक आहे, ह्याला पॅरलल आहे. ठीक आहे, हे दोघं काय आहेत, ह्या दोघं लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर होतात. ठीक आहे, दोघं एकमेकांना काय होतात, पॅरलल होतात, B बार आणि B1 आणि B2. ठीक आहे, तर B बार काय पॅरलल आहे आपली गिवन लाईनला. ठीक आहे, म्हणून आर बार इज इक्वल्स टू काय होऊन जाईल तुमची रिक्वायर्ड इक्वेशनची लाईन. ए बार बघा, ए बार होता तुमच्याकडे थ्राईस आय कॅप मायनस जे कॅप प्लस ट्वाईस के कॅप. ठीक आहे, हा दिसतोय तुम्हाला, ए बार थ्राईस आय कॅप -2 जे कॅपचा. ठीक आहे, प्लस हा लॅम्बडा आहे आपला. B बार बघा काय दिलेला आहे, B बार आपल्याकडे आहे, दॅट इज नथिंग बट -2 आय कॅप -3 जे कॅप -2 के कॅप. दिस इज नथिंग बट युअर आन्सर. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही.